आजच्या प्रक्रियेमध्ये ज्या ज्युडिशियल प्रोसिडिंग्स आहेत त्या मी इन वर्बॅटम कोट करू शकणार नाही, पण ह्या कोर्टाची ऑर्डर काय आहे आणि अकॅडमिक सबमिशन्स काय होते फक्त याच्यापुरतं मी माझं आजचं हे सगळं जे म्हणणं आहे ते मी मर्यादित ठेवतो. आज असं झालं की स्टेट एजन्सीजने, पोलीस इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीजने 19/5/2024ला जे आरोपीला CCLला ज्याला म्हणतो आपण चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट विथ लॉ यांचा जो जामीन झाला होता त्यांच्या जामिनाच्या विरोधात एक रिव्ह्यू ॲप्लिकेशन फाईल केलं होतं. त्या रिव्ह्यू ॲप्लिकेशनच्या अगेन्स्ट आम्ही आमचं म्हणणं मांडलं. दोघांचेही मुद्दे म्हणजे सरकार पक्षाने त्यांचे मुद्दे मांडले, अकॅडमिकली आम्ही आमचे मुद्दे मांडले. थोडक्यात मुद्दे सरकार पक्षाचे असे होते की ह्या पूर्ण प्रक्रियेमध्ये सरकार पक्षाला असं वाटतं की जो CCL आहे चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट विथ लॉ ह्याच्या सिक्युरिटीसाठी किंवा तो बाहेर राहिल्यानंतर त्याच्या सिक्युरिटीला धोका आहे म्हणून त्याच्या सिक्युरिटीसाठी त्यांनी एका रिहॅब होममध्ये राहावं असं त्यांचं एक सबमिशन होतं. त्यांचे बाकीचे काही सबमिशन्स होते की आता तपास चालू आहे